Good morning, students. In earlier lectures, we discussed how to calculate new profit sharing ratio and also how to calculate goodwill in average profit method and also in super profit method. Now, in this lecture, I am going to discuss which accounts we have to prepare in admission of partner. The first account we have to prepare, that is revaluation or profit and loss adjustment account. Revaluation or profit and loss adjustment account. हे जे अकाउंट आहे तर याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं म्हणायचं नाही आहे, तर ते एकतर तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणू शकता किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं त्याचं नाव आहे. तर नक्की या अकाउंटमध्ये आपल्याला काय कशाचं पोस्टिंग करायचं आहे किंवा काय त्याच्यामध्ये नक्की पोस्टिंग करायचं आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. तर बघा, पहिल्यांदा डेबिट साईड आहे, इट इज डेबिट अँड इट इज क्रेडिट. बघा आता, इन डेबिट साईड पर्टिक्युलर्स अमाऊंट, क्रेडिट साईड ऑल्सो पर्टिक्युलर्स अँड अमाऊंट. फर्स्ट टू असेट अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे डिक्रीज इन असेट. बघा, सकाळी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की फॉर्मॅट लिहून घ्या. हा फॉर्मॅट लिहित असताना बघा, टू असेट अकाउंट डिक्रीज इन असेट असं म्हटलेलं आहे, नंतर अमाऊंट लिहायचं आहे. तर आपल्याला ॲडमिशनचा जो काही प्रॉब्लेम दिलेला असतो तर त्याच्यामध्ये असेट्स रिव्हॅल्यूड असं तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात. तर असेटची समजा जी व्हॅल्यू असेल तर ती असेटची व्हॅल्यू समजा डिक्रीज झाली असेल, कमी झालेली असेल, डिक्रीजचा अर्थ काय, लेस, कमी झाली असेल, तर जेवढ्या अमाऊंटने ते असेट कमी झालेलं आहे तेवढी अमाऊंट आपल्याला कुठे लिहायची आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. टू असेट अकाउंट हे खाली हे डिक्रीज इन असेट लिहिण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्या असेटचं नाव आणि अमाऊंट, जेवढी अमाऊंट कमी झाली, डिक्रीज झाली असेल, डिक्रीज याचा अर्थ काय, कमी झाली असेल, तर ती डेबिटला लिहायची आहे. त्याच्या ऑपोजिट बघा, मी तुम्हाला असं समजावून सांगते. इकडे डेबिटला आपण काय लिहिलं, डिक्रीज इन असेट, क्रेडिटला काय लिहायचं, बाय असेट अकाउंट इन्क्रीज इन असेट. आणि समजा एखाद्या असेटची समजा व्हॅल्यू इन्क्रीज झालेली असेल, वाढलेली असेल, तर त्याचं पोस्टिंग आहे ते कुठे करायचं आहे, क्रेडिट साईडला करायचं आहे. ओके. असेट समजा डिक्रीज झालं तर डेबिट आणि इन्क्रीज झालं असेटमध्ये तर ते कुठे करायचं आहे, तर क्रेडिट साईडला करायचं आहे, रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या. ओके. देन टू लॅबिलिटी अकाउंट. आता लॅबिलिटी म्हणजे इथे कोणती तरी लॅबिलिटी असेल, त्या लॅबिलिटीचं नाव लिहायचं आहे, इन्क्रीज इन लॅबिलिटी. बघा, असेटमध्ये डिक्रीज झालं तर आपण इथे लिहिलं डेबिटला, तर सेम लॅबिलिटीमध्ये जर का इन्क्रीज झाली लॅबिलिटी तर ती डेबिटला लिहायची आहे, म्हणजे ऑपोजिट आहे असेटच्या. आणि लॅबिलिटीमध्ये समजा डिक्रीज झाली, लॅबिलिटी कमी झाली, तर त्याचं पोस्टिंग आहे ते क्रेडिटला करायचं आहे. म्हणजे असेटचं तुम्ही लक्षात ठेवलं की त्याच्याबरोबर ऑपोजिट काय आहे, लॅबिलिटी. बघा, इन्क्रीज इन लॅबिलिटी असेल तर डेबिट, डिक्रीज इन लॅबिलिटी असेल तर क्रेडिट. ओके. असेट कसे आहेत बघा, डिक्रीज इन असेट असेल तर डेबिट आणि इन्क्रीज इन असेट असेल तर क्रेडिट. देन बाकी याच्यामध्ये तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये बाकी कोणतंच पोस्टिंग करायचं नाही आहे. हे फक्त असेटचं जे काही व्हॅल्यूज कमी जास्त होतात ॲडमिशनमध्ये तर त्याचंच फक्त आपल्याला इथं रिव्हॅल्युएशन इथे दाखवावं लागतं आणि मग फायनली ते अकाउंट काय करायचं, आपल्याला टॅली करायचं आहे. मग समजा डेबिट साईडला समजा ती बॅलन्सिंग फिगर समजा डेबिटला येत असेल तर त्याचं नाव काय द्यायचं आहे, टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑर करंट अकाउंट. म्हणजे त्या पार्टनरचं नाव कॅपिटल अकाउंट लिहायचं आहे, समजा एस कॅपिटल अकाउंट, बीस कॅपिटल अकाउंट. आणि किंवा करंट अकाउंट जर का प्रॉब्लेम जर का करंट अकाउंटचा असेल तर करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर. डेबिटला काय येतं, नेहमी प्रॉफिट येतं, बरोबर ना. तर ही जी काही प्रॉफिटची अमाऊंट आहे तर ती ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायची असते. त्यानंतर बघा, क्रेडिटला बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर. जर का लॉस झाला असेल तर तो आपण ओल्ड पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं असतं. ओके. तर हे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे ते अतिशय सोपं आहे. आता आपण ॲक्च्युली प्रॉब्लेम कसं सोडवायचं याच्याकडे गेलेलो आहे, बरोबर ना. आधी मी तुम्हाला आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलं होतं की न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, त्यासाठी एक व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला होता. त्यानंतरचा व्हिडिओ होता तो तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इन ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. त्यानंतर तिसरा व्हिडिओ होता कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इन सुपर प्रॉफिट मेथड. आणि आता फायनली आपण प्रॉब्लेम कसं सोडवायचं हे बघतो आहे.
ते कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल किंवा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा आपल्याला त्याच्यामध्ये लागणारी गोष्ट आहे की त्याच्या आधारे आपण तो शेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. पण फायनली आपल्याला जे अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत ॲडमिशनमध्ये, तर ते कोणतं आहे? पहिलं अकाउंट आहे ते रिव्हॅल्युएशन ऑर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ओके, तर त्याच्यामध्ये बघा फार काही कठीण नाही, अतिशय सोपं असं अकाउंट आहे. असेटमध्ये डिक्रीज टू असेट अकाउंट, डिक्रीज इन असेट, असेटमध्ये डिक्रीज झालं असेल तर डेबिट, असेटमध्ये इन्क्रीज इन असेट असेल तर क्रेडिट. लॅबिलिटी त्याच्या ऑपोजिट, इन्क्रीज इन लॅबिलिटी असेल तर टू लॅबिलिटी डेबिट. त्यानंतर बाय लॅबिलिटी, डिक्रीज इन लॅबिलिटी असेल तर क्रेडिटला. समजलं? एकदा असेट लक्षात ठेवलं तर बरोबर त्याच्या ऑपोजिट काय करायला लागतात, लॅबिलिटीचं पोस्टिंग आहे ते करायचं असतं. आणि त्यानंतर मग हे अकाउंट काय करायचं, टॅली करायचं. जर का प्रॉफिट येत असेल तर तो डेबिटला, तो कुठे ट्रान्सफर करायचं, तर ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला. आता इथे ओल्ड पार्टनर्स का लिहिलं, तर आपण ॲडमिशनचा प्रॉब्लेम बघतो. ॲडमिशनमध्ये 1 किंवा 2 आधीचे ओल्ड असतात आणि त्यानंतर मग एखादा नवीन पार्टनर त्याच्यामध्ये जॉईन झालेला असतो. मग अशा वेळेला जे ओल्ड पार्टनर्स आहेत, न्यू पार्टनर जो आहे तर त्याच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं नाही. तर जे ओल्ड पार्टनर्स आहेत तर त्यांच्या अकाउंटला आपल्याला, किंवा करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटला तो जो काही प्रॉफिट आहे तो आपल्याला ट्रान्सफर करावा लागतो. त्यानंतर मग लॉस असेल तर क्रेडिट साईडला त्याचं पोस्टिंग करायचं आणि तो सुद्धा ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. त्यानंतरचं अकाउंट आपल्याला बनवायचं आहे ते म्हणजे, हे मी रफ करते बघा सगळ्यांनी. हे अतिशय सोपं असं अकाउंट आहे, पण तुम्हाला इथे हे अकाउंट जरी सोपं असेल तरीसुद्धा ह्याचा बॅलन्स काढताना जर का तुमचं चुकला, म्हणजेच काय प्रॉफिट किंवा लॉस, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन किंवा लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, ही जर फिगर तुमची इथे चुकली तर तुमचं पुढचं प्रॉब्लेम आहे तो टॅली होणार नाही. कारण का, ह्याचा जो काही प्रॉफिट असेल तर तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे, बरोबर ना. मग इथे जर चुकलं तुमचं रिव्हॅल्युएशन अकाउंट जर का तुमचं बॅलन्स चुकला तर तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स चुकणार आहे आणि फायनली तुमची बॅलन्स शीट आहे ती टॅली होणार नाही. तर हे तुमचं पहिलं अकाउंट होतं. त्यानंतरचं अकाउंट तुम्हाला इथे प्रिपेअर करायचं आहे ते म्हणजे, हे थोडंसं इथे रफ करते. त्यानंतर तुम्हाला अकाउंट प्रिपेअर करायचं असतं ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये आता 2-3 जे काही पार्टनर्स असतील तर तेवढे त्यांची काय करायला लागतील, आपल्याला अकाउंट्स बनवावे लागतील. समजा इथे आता समजा ए हा पार्टनर असेल आणि हा बी असेल, आणखीन समजा सी त्याच्यामध्ये आला असेल तर सीचं परत आपल्याला कॉलम त्याच्यामध्ये करावा लागतो. मग बघा आता ए बी असे पार्टनर्स आहेत, तर हे अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं अकाउंट बनवायचं आहे आणि मग त्यांच्या फिगर ते जे काही बॅलन्स असेल ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला तुम्हाला ट्रान्सफर करायचं असतं. तर हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय आहे, तर मी तुम्हाला तो प्रॉब्लेम नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा सोडवेन तेव्हा तुम्हाला सांगेन की पार्टनर्सचा बॅलन्स असेल तर तो क्रेडिट साईडला लिहायचा असतो. त्यानंतर मग पार्टनर्स कॅपिटलला गुडविल असेल किंवा न्यू कॅपिटल, जो का नवीन पार्टनर आहे तर त्याने समजा कॅपिटल आणलं असेल तर त्याचं पोस्टिंगसुद्धा तुम्हाला इकडे करायचं असतं. गुडविल असेल तर गुडविलचं पोस्टिंग इथे करायचं असतं. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये जनरल रिझर्व दिलेला असतो, तर या जनरल रिझर्व आहे तो परत त्या ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. त्यानंतर मग ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट दिलेला असतो, तर त्याचंसुद्धा तुम्हाला इथे डिस्ट्रीब्युशन दाखवावं लागतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे अकाउंट कोणतं आहे, आपले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. ओके, हे अकाउंट आपल्याला एक प्रिपेअर करायचं आहे. याच्यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पहिलं अकाउंट कोणतं केलं आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा त्याचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्यानंतर हे दुसरं अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशा पद्धतीचं असेल, 3 पार्टनर्स असतील तर 3 कॉलम्स होतील. ओके, त्यानंतरचं आपल्याला अकाउंट बनवायचं आहे ते म्हणजे कॅश अकाउंट. तर इथे आपल्याला कधी कधी प्रॉब्लेममध्ये काय असतं की कॅश अकाउंट आहे तर तो बनवून दाखवत नाहीत, सेपरेट असं ओपन करत नाहीत, तर काय करतात, बॅलन्स शीटला डायरेक्ट त्याचं पोस्टिंग दाखवतात. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की काय करायचं, तुम्ही कॅश अकाउंट आहे तो ओपन करा आणि त्याचा जो बॅलन्स येईल टॅली केल्याच्यानंतर, तर तो बॅलन्स आहे तो फक्त काय करायचा, आपण बॅलन्स शीटला फक्त त्याचं पोस्टिंग करायचं. ओके, तर बघा आता तसं गेलं तर तुम्हाला ते इझी जाईल. डायरेक्ट पोस्टिंग करायचं म्हटलं तर थोडंसं कन्फ्यूज व्हायला होऊ शकतं. तर बघा आता इथे हे आपलं कोणतं अकाउंट आहे, कॅश अकाउंट आहे. असं अगदी
3 ते 4 लाईनचं एक कॅश अकाउंट ओपन करायचं, फार मोठं अकाउंट ओपन करायचं नाही. तर बघा हे कॅश अकाउंट आहे, पर्टिक्युलर्स आणि इथे अमाऊंट, क्रेडिटला पण पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. तर अशा पद्धतीने तुमचं हे कॅश अकाउंट इथे ओपन करायचं आहे. म्हणजे पहिलं बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट, सेकंड आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, थर्ड कॅश अकाउंट अँड फायनली वी हॅव टू प्रिपेअर बॅलन्स शीट. हे कॅश अकाउंट झालं की त्यानंतरचं आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर मग आपल्याला बॅलन्स शीट कशी असते, तर डेबिट किंवा क्रेडिट साईड नसते बॅलन्स शीटला, बरोबर ना. तर इथे लॅबिलिटी साईड, लॅबिलिटीज अँड देन असेट्स. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे बॅलन्स शीट आहे तर ती ओपन करावी लागेल. ओके, तर ही बॅलन्स शीट आपण ओपन केली की त्यानंतर मग आपली बॅलन्स शीट आहे तर ती ॲटोमॅटिकली काय व्हायला पाहिजे, टॅली झाली. तर आपल्या ॲडमिशनचा प्रॉब्लेम काय झाला, बरोबर आला असं आपण म्हणू शकतो. तर हे बघा मी अकाउंटचं तुम्हाला इथे काय झालेलं आहे, आजपासून लॉकडाऊन असल्यामुळे मी शाळेत जाऊ शकलेले नाही आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे, इथे बोर्ड माझ्या घरी आहे, तो खूप छोटा आहे आणि त्यामुळे काय होते, सगळे अकाउंट तुम्हाला ॲट ए टाईम दाखवता येणं शक्य नाही आहे. त्यामुळे मी एक एक अकाउंट तुम्हाला इथे अगदी साध्या पद्धतीने इथे दाखवलेलं आहे. थोडंसं समजून घेतलं किंवा टेक्स्टबुकमधले एक प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे, सॉल्व प्रॉब्लेम आधी बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कसं नक्की अकाउंटिंग केलेलं आहे. आणि मग त्यानंतर याच्यावरून जर्नल एंट्रीसुद्धा आपल्याला प्रिपेअर करायच्या असतात. ठीक आहे, तर हे जरा अकाउंटचं जे काही बेसिक कोणते कोणते फॉर्मॅट्स आहेत किंवा अकाउंट्स आहेत ते आज बघून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युअली एक प्रॉब्लेम सोडवून दाखवेन. ओके, बाय.